पुढे मावळमधली एक मोठी बातमी। मावळ तालुक्यामध्ये पाटण गावामध्ये दरड कोसळली आणि एका घरावर दरड कोसळली। यामध्ये आता एक अपडेट बातमी येते ती म्हणजे एकाचा मृत्यू झालेला आहे। संपूर्ण कुटुंब ढिगाऱ्याखाली अडकल्याची भीती व्यक्त होतीये आणि 30 जणांचं एनडीआरएफचं पथक आहे घटनास्थळी दाखल झालंय। बचाव कार्य वेगानं सुरू होतं। आज सकाळपासून या ठिकाणी झी 24 तासाची नजर होती। एनडीआरएफचं पथक 30 जणांचं पथक या घटनास्थळी दाखल झालेलं आहे आणि डोंगर भाग खचला आणि मातीचा ढिगारा या घरावर आल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। संपूर्ण हे घर जमीनदोस्त झालंय आणि घरावर मातीचा ढिगारा आलेला आहे आणि त्यामुळे या मलब्याखाली काही जण एकाच कुटुंबातले काही जण अडकलेत अशी भीती कळते। तर एकाचा मृत्यू झाल्याचं कळतंय। चैत्राली राजापूरकर आमच्या प्रतिनिधी आपल्याबरोबर जाणून घेऊया चैत्रालीकडून आणखी महत्त्वाचे तपशील। चैत्राली, पाटण गावामध्ये दरड कोसळण्याची घटना घडली आहे। आता यामध्ये अपडेट दिसतीये एकाचा मृत्यू झाल्याचं कळतंय, मात्र संपूर्ण कुटुंब याखाली दबलं गेलं आहे असंही कळतंय। किती जणांची सुटका झाली आहे, काय अपडेट आहे? निश्चितच आपण पाहतोय की मावळ तालुक्यामध्ये आज पहाटे अतिवृष्टीमुळे जे आहे ते पाटण गावामध्ये दरड कोसळली आणि या दरडीच्या दुर्घटनेत जे आहे ते एक कुटुंब दबल्याची भीती निर्माण करण्यात आली होती। मात्र यामध्ये आता या प्रचंड मोठ्या ढिगारा जो आहे तो बाजूला करण्यात यंत्रणांना यश आलेलं आहे आणि त्यांच्यामध्ये या दुर्घटनेमध्ये जे आहेत ते नंदू तिकोणे, त्यांची पत्नी आणि त्यांचा मुलगा हे मातीखाली गाडले गेलेले आहेत। त्यातील एकाचा जो आहे तो मृतदेह बाहेर काढण्यामध्ये यश आलेलं आहे। आणखी 2 जण जे आहेत ते या ढिगाऱ्याखाली अडकलेले आहेत, त्यांचं देखील शोध कार्य सुरू आहे। एनडीआरएफ, स्थानिक प्रशासन आणि ग्रामस्थ हे जे आहेत ते या बचाव कार्यामध्ये मदत करत आहे। या संपूर्ण घटनेमुळे जे आहे ते पाटण गावामध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालेलं आहे आणि किल्ल्याच्या पायथ्याशी राहणाऱ्या नागरिकांमध्ये जे आहे ती चिंता वाढल्याचं दिसून येत आहे। ठीक, चैत्राली, धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी आणि अपडेट आपल्याकडून वेळोवेळी जाणून घेत राहू। चैत्राली राजापूरकर आमच्या प्रतिनिधी आपल्याबरोबर होत्या। संपूर्ण कुटुंब या ढिगाऱ्याखाली अडकलेलं होतं। अजूनही 2 जणांचा शोध सुरू आहे। मोठा मलबा या घरावर आलेला असल्यामुळे यापैकी आता या कुटुंबातल्या एका जणाचा मृत्यू